भारतात लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। या निवडणूक प्रक्रियेनंतर केंद्रामध्ये मोदी 3.0 सरकार सत्तेवर आलं। भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 292 तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या। काँग्रेसला 99 जागांवर विजय मिळाला। त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड या 2 लोकसभा मतदारसंघातून विजय मिळालाय। त्यातील एका ठिकाणचं सदस्यत्व राहुल गांधी यांना सोडावं लागणार आहे, अन्यथा त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द होणार आहे। काय आहे हा नेमका नियम जाणून घेऊया। राज्यघटनेतील तरतुदीनुसार जर एखाद्या खासदाराने लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली किंवा उमेदवार 2 जागांवरून निवडणूक जिंकला तर त्याला एका ठिकाणावरचं सदस्यत्व सोडावं लागतं। हे सदस्यत्व निवडून आल्यानंतर 14 दिवसांच्या आत सोडावं लागतं। घटनेच्या कलम 101(1) मध्ये आणि लोकप्रतिनिधी कायदा 151च्या कलम 68(1) मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे, अन्यथा त्याचे 2 ठिकाणचं सदस्यत्व रद्द होतं। दरम्यान वायनाड किंवा रायबरेली या दोन्हीपैकी कोणत्या जागेवरून सदस्यत्व सोडणार आहे हे अजून राहुल गांधी यांनी ठरवलं नाही। त्यांनी 2 मतदारसंघात सभाही घेतल्यात। वायनाडमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी वायनाड सोडणार की रायबरेली याबाबत अनेक जण अंदाज लावतात, परंतु चिंता करू नका, मी असा निर्णय घेईन की त्यामुळे सर्वच जणांचं समाधान होईल। मी वायनाडचा किंवा रायबरेलीचा खासदार राहावं की नाही या संभ्रमात आहे। मला आशा आहे की वायनाड आणि रायबरेली हे दोन्ही माझ्या निर्णयाने खुश होतील। दरम्यान कोणतीही निवडणूक उमेदवार जास्तीत जास्त 2 जागांवरून लढवू शकतो। रिप्रेझेंटेशन ऑफ द ऍक्ट 1951च्या सेक्शन 33(7) नुसार 2 पेक्षा जास्त जागांवरून उमेदवारास निवडणूक लढवता येत नाही, परंतु 2 जागांवरून निवडणूक लढवल्यानंतर एका ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागते। त्यासाठी पुन्हा कोट्यावधी रुपयांचा खर्च येतो। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका देखील दाखल झाली होती। या याचिकेत 2 जागांवरून निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्यावरील संकट आता तरी टळलं आहे।